जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेट. तर आज पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनलमध्ये सरचे असं स्वागत आहे. तर चला बघूया आपण दिवसभर काय काय करतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी आणि माझा मित्र झालो कामानिमित्त बाहेर. तर सकाळच्या बरी कामाला जात असताना मित्रांनो म्हणलं रस्त्याला एवढी गर्दी का झाली. आधीच मला उशीर झाला. बघतो तर काय भाऊ एकदम झापूक स्टाईलने गाडी पलटी झाली डायरेक्ट. मला असं वाटलं भाऊ काय झालं विषय. बघतो तर काय गाडीला थंडी वाजली होती म्हणून गाडीला जोरात आली, रात्री झापूक त्याने पडली. पुढे येऊन बघतो तर काय भाई आपल्या गाडीचा टायर झाला पंक्चर. भाऊला म्हणलं भाऊ चेक कर रे. आयला उगाच हसलो एखाद्याला राव, त्यामुळे माझा टायर पंक्चर झाला. भाऊ बघतो तर पंक्चर आता चेक करतो किती झाल्यात किती नाही. भाऊ किती झाल्या? 3 पंक्चर. आईच्या गावात भावा तू आज लावला आम्हाला रेसकोचा चांगलाच. हा अरे भाऊ कमी कर की काहीतरी. हे भाऊ अरे बापरे एवढा मोठ्या बुडबुडे आल्या म्हणलं भाऊ काय कमी करतोय. चला भरले पैसे निघलो आपल्या परतीच्या वाटेला. स्वप्नाला म्हणलं स्वप्न आज काही कर चांगला मला छापायचा बरं का आपल्याला. फायनली स्वप्नीला मी त्या लोकेशनला पोचलो. लोकेशनला पोचतात मी उतरलो. वॉचमॅन म्हणलं ए बाबा इथं गाडी नको लावू, चल त्याच्या साईडला लावू गाडी. स्वप्न म्हणलं स्वप्न जा बाबा याचा ऐक नाही तर हा मारा ना आपल्याला. डेमो किंग म्हणलं तुमच्या भावाने केली ना एकदम खतरनाक एंट्री. ए भावा कामाला आलाय पोरगे बघा नाही चल पुढं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आहे आपला पार्ट टाइम जॉब चक्की रिपेअर करायचा. पण ठीक आहे. तिथून पुढे मी आणि स्वप्नील निघालो. पुढं लय ऊन लागतो भावा म्हणलं चल कुठं ज्यूस प्यायला जाऊ. तर आम्ही आलो ज्यूसवाल्याचे. तर ज्यूसवाल्या भावाला म्हणलं भावा एकदम खतरनाक असा ज्यूस बनवून दे बरं भाऊ मोसंबीचा खतरनाक मध्ये. भाऊ म्हणलं हा देतो की भाऊ. लगेच भाऊने गारा 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 ते फिरवलं आणि ज्यूस काढला बाबा. ज्यूस काढल्यानंतर दिला भाऊ प्यायला आम्हाला. आम्ही मोकर काटा पेलो आणि आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता. स्वप्नील भाऊ बास ना फुटेज कधी वाजून. पुढे येऊन बघतो तर भाऊ मोकर गर्दी. सोप्याला म्हणून सोप्या गाडी हळू घे. तर आम्ही घेतलं मित्रांनो एवढ्या गर्दीमध्ये बँडचा आनंद. आम्ही घरी जात असताना मित्रांनो रस्त्यावरती आम्हाला काका दिसले. काकानं म्हणलं काका टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला मदत करतो. काय करायचं सांगा मला. अहो मी मोटरवालाच आहे, मी मोटर फिट करतो. थांबा सरका सरका काका सरका काका सरका तुम्ही. अरे भैया देखो हे इकडे तर लावायचं हे तिकडे लावायचं. आता हे जे आहे ना गोल. स्वप्नाला म्हणलं सोप्या मी जातो बाबा टाटा बाय बाय मला काय ना बोर झालंय म्हटलं. त्यानंतर संजू मला भेटायला आली. बसलो होतो म्हणलं संजू काय ग लय दिवसानं आली का. बरं काय ना अरे बापरे फुटेज पाहिजे. बरं देतो ये बस. 2 दिवसांनी संजूला मी भेटलो आणि संजूने मी थोडासा गप्पा गोष्टी मारल्या. त्याला थोडंसं मी बोर केलं, तिने पण मला बोर केलं. माझ्या बोरच्या गोष्टीला ती हसत होती. हा संजू. तर मित्रांनो मी आज फायनली चाललोय माझा मोबाईल विकण्यासाठी. तर मी ताईकडे गेलो. ताई म्हटलं मोबाईल विकायचा मला तर किती पैसे येतील. ताईने काय सांगितलं ना त्यामुळे मी डायरेक्ट गेलो डेक्कनला माझा मित्र आहे भाई. म्हणलं मोबाईल विकायचा आहे किती पैसे भेटेल. भाऊ म्हणला थांब जरा मला चेक करू दे. भाऊ चेक करायला लागला. लय वाईट वाटत होतं मोबाईल विकताना पण आता काय करणार. तरी पण मी फुटेज घेत होतो. म्हणलं जाऊ दे बाबा व्हिडिओ होतोय माझा काढू. लय वाईट वाटतं बघा तुम्ही तोंड बघा माझं कसं बघतो मी. पण ठीक आहे भावांना काय ना विषय जुना झालता विकायला लागलो. पण ठीक आहे लय वाईट वाटलं फोन विकल्यानंतर एकदम. म्हणजे आता काय करू असं काय झालं. डोळ्यातनं पाणी जायचं राहिलं होतं. त्यामुळे म्हणले भाऊ लवकर कर मला जाऊ दे घरी. मला टेन्शन येईल परत मोबाईल विकलेला. पटकन विक आणि मला जाऊ दे घरी. मोबाईल विकून घरी जात असताना माझं आणि पाशाचं मोकार तोंड पडलं होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता. पाशाचा डायरेक्ट झोपला होता. पाशाला म्हणलं टेन्शन नको चल जाऊ दे. टेन्शन आलं म्हणून मी आज घरी गेलो. आईला सांगितलं आई असा विषय झाला मी मोबाईल विकलाय. दिवसभरात जेवढं काय झालं सगळं आईला सांगितलं. आई म्हणले अजिबात लोड घेऊ नको बाळा जे होणार ते होणारच होतं. मस्त आईपाशी बसलो थोडा गप्पा गोष्टी मारल्या. लई दिवसाने गप्पा गोष्टी मारल्या. आईला म्हणतो भाजी 1 नंबर झाली. हा खतरनाक केली आईला भाजी म्हणलं. आई म्हणले टेन्शन नाही घ्यायचं कधीच. जे गेलं ना गेलं. चल घे जेवण आपलं मुकाट्यानं 2 घास खा आणि चल झोप म्हणली लवकर. तर मग काय मी कथा सुट्टी येतोय. मस्त आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि जे ताणून झोपलो. आई मस्त डोकं दाबत होती आणि खरं म्हणजे बारीकपणे दिवस आठवले. आई म्हणते बाळा तू बारीकपणे पण असं झोपायचा. आज कित्येक वर्षांनी झोपलाय. आईला म्हणजे आई सुनबाई आणू का तुला. हा खरं सांग आणू का. आणू म्हणते आणतो का तुला काय तुझं डोकं बिकं दाबून घ्यायचं काय. अगं आजकालच्या पुरतं असं नाही ताई डोकं बिकं दाबणार नाही. मी माझ्या बायकोला सांगणार माझं डोकं दाब. नाही का मस्करी करतो तुझं पण डोकं दाबायला लावून. अरे लाजू नको. नमस्कार मित्रांनो. तर अशा रीती आज आपला ब्लॉग पूर्ण झालाय. आज खूप काही शिकलो, खूप काही शिकायला भेटलं आणि खूप वाईट पण वाटतंय आणि चांगलं पण वाटतंय. आज 4 रुपये कमावले पण आणि 4 रुपये घालवले पण ठीक आहे. जसा चांगला दिवस तसा वाईट दिवस. आज वाईट तर उद्या चांगला येणार 100% ते कुणाला चुकलेलं नाही. तो ठीक आहे चला काहीच प्रॉब्लेम नाही. भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा आणि काय चुकतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण कसं तुम्ही कमेंट करत नाही ना मला कळत नाही बाबा मी काय सुधारलं पाहिजे. बरोबर का नाही. त्यामुळे तुम्ही मला सांगा मी काय चुकतोय, काय माझ्याकडून चुकतोय, काय मी त्याच्यामध्ये चेंज केला पाहिजे आणि जेवढं काय ते दाखवतो जे खरं रियालिटी करतोय. दोघं डेमो नाही वाय करत नाही. विषय खोल प्रोसेस होत. चला जय महाराष्ट्र. गुड नाईट.